सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। काँग्रेसने मुंबईत वंचितला तब्बल 62 जागा दिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आलं। मात्र या 62 पैकी तब्बल 21 जागा पुन्हा काँग्रेसकडे परत आल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे। परत आलेल्या 21 जागांपैकी अवघ्या 5 जागांवरच अखेरच्या क्षणी काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आले, तर उर्वरित 16 जागांवर कोणताही अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही। जागा वाटपाबाबत अखेरपर्यंत सुरू राहिलेल्या या गोंधळामुळे काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे। मुंबई काँग्रेसकडून थेट 62 जागा वंचितला देण्याच्या निर्णयावर पक्षांतर्गत आधीपासूनच नाराजी होती। पक्षात इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा मित्रपक्षाला देण्यात आल्याने अनेक पदाधिकारी अस्वस्थ झाले होते। त्यातच काही जागा राष्ट्रीय समाज पक्षाला देण्यात आल्याने असंतोष आणखी वाढला। हे नाराजीनाट्य शांत करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच मंगळवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी नव्या वादाला तोंड फुटलं।